पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेला एक सल्ला सध्या बातमीचा विषय बनलाय. बघूयात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत एक महत्त्वाचा अभ्यास अहवाल सादर केलाय. या अहवालामध्ये देशातील लोकसभेच्या जागा सध्याच्या 543 वरून थेट 824 करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय. हा बदल करताना संपूर्ण देशात सरसकट जागा न वाढवता केवळ 170 विशिष्ट जागांचं विभाजन करण्याचा सल्ला देण्यात आलाय. अभ्यास समितीने याला टार्गेटेड पद्धत असं म्हटलंय. याचं कारण म्हणजे फक्त लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना केली तर दक्षिण भारतातील राज्यांचं संसदेतलं महत्त्व कमी होईल. त्यामुळे ज्या मतदारसंघांची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे त्यांचीच पुनर्रचना करण्याची शिफारस या समितीने केली आहे. 1971च्या जनगणनेनंतर लोकसभेच्या जागा गोठवण्यात आल्या होत्या. त्यानंतर देशाची लोकसंख्या प्रचंड वाढली आहे. सध्या एका खासदाराला लाखो करोडो नागरिकांचं प्रतिनिधित्व करावं लागतं, ज्यामुळे विकासाच्या कामांवर प्रचंड मर्यादा येतात. त्यामुळे लोकसंख्येचं योग्य प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आणि प्रशासकीय सोयीसाठी हा 824 जागांचा फॉर्म्युला सुचवण्यात आलाय. या अहवालामध्ये नेमक्या काय काय शिफारसी करण्यात आल्यात पाहूयात. पहिली शिफारस, सर्व मतदारसंघांची सरसकट पुनर्रचना न करता सर्वाधिक लोकसंख्येच्या ज्या 170 जागा आहेत देशभरातल्या त्यांची पुनर्रचना करा. मोठ्या राज्यांमधल्या ज्या जागा आहेत त्या 50% वाढवा आणि छोट्या राज्यांच्या ज्या जागा आहेत त्या दुप्पट करा. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील जागांची संख्या 48 वरून 72 वर न्या. केरळच्या जागा 20 वरून 30 वर न्या. तामिळनाडूच्या 39 वरून 59 वर न्या. उत्तर प्रदेशच्या जागा 80 वरून 120 वर न्या. मिझोरम, पुदुचेरी, सिक्कीम, लडाख यांच्या जागा थेट दुपटीनं वाढवा. या फॉर्म्युलामुळे दक्षिण भारतावर अन्याय होणार नाही. कारण लोकसंख्या नियंत्रण मोहिमेमध्ये दाक्षिणात्य राज्यांनी चांगलं यश मिळवलं. पण लोकसंख्या वाढीचा दर कमी झाल्याचा फटका दाक्षिणात्य राज्यांना बसता कामा नये. म्हणूनच फक्त लोकसंख्या हा निकष लावला तर उत्तर भारतातील जागा जास्त वाढतील. या फॉर्म्युलामुळे सध्या लोकसंख्या आणि जागांचं असलेलं प्रमाण हे कायम राहील. मतदारसंघ पुनर्रचनेसाठी 2027 जनगणना आकड्यांना प्रमाण मानलं जावं. सध्याचं सरकार 2011च्या जनगणनाच्या आकड्यांचा आग्रह धरत होतं. मात्र जे शिफारस आले त्याच्यानुसार 2027 म्हणजे आता जी जनगणना सुरू आहे ज्याचे रिझल्ट पुढच्या वर्षी येतील त्या आकड्यांना प्रमाण मानलं जावं अशी शिफारस आहे. आता या मतदारसंघ पुनर्रचनेमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो दाक्षिणात्य राज्यांच्या भूमिकेचा. दक्षिणेतल्या राज्यांचा मुद्दा हा आहे की उत्तर भारतामधून निवडून येणाऱ्या खासदारांची संख्या जास्त आहे, पण जीएसटीचं जे संकलन होतं, आर्थिक प्रगती जी आहे ती पश्चिम आणि दाक्षिणात्य राज्यांची जास्त आहे. महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये प्रचंड औद्योगिकीकरण झाले. तिथे रोजगार उपलब्ध आहेत, तिथे विकास चांगला झालेला आहे. पण केंद्र सरकार जास्त पैसा कुठे खर्च करतं तर ते उत्तर भारतावर. यावरूनच दाक्षिणात्य राज्यांची नेमकी भूमिका काय आहे ती बघूया.
करसंकलन आम्ही जास्त करतो, पण लोकसंख्या उत्तरेची अधिक. त्यामुळं कल्याणकारी योजनांमध्ये उत्तर भारतावर खर्च जास्त होतोय. एकीकडे आम्ही लोकसंख्या नियंत्रणात आणली, दुसरीकडे औद्योगिकीकरण करून आम्ही करसंकलनही वाढवलं. म्हणजे देशाची आर्थिक प्रगती आम्ही वाढवली, पण त्या प्रमाणात आम्हाला परतावा मात्र मिळत नाहीये. तो परतावा सर्वात जास्त उत्तरेकडच्या राज्यांना मिळतोय. चांगलं काम करून दाखवल्याबद्दल आम्हाला मोबदला सोडून शिक्षा का सहन करावी लागते, हा दाक्षिणात्य राज्यांचा प्रमुख प्रश्न आहे. उत्तरेतल्या राज्यांनी त्यांचा कर स्वतः मिळवावा आणि स्वतःवर खर्च करावा. विक्री कर, एलबीटी हे उत्पन्नाचे स्रोत बंद झालेले आहेत जीएसटी मुळे. त्यामुळे तर या सगळ्याच राज्यांची स्वतःचा कर मिळवण्याची क्षमता कमी झालेली आहे आणि त्यामुळे त्यांचं केंद्रावरचं अवलंबित्व वाढलेलं आहे. मतदारसंघ उत्तरेमध्ये जास्त, मग जास्त कर आम्ही पाठवून धोरण निश्चितीमध्ये आम्हाला अधिक वजन का नाही? त्यांचे खासदार जास्त म्हणून पॉलिसी मेकिंग मध्ये त्यांनाच जास्त वजन का? आणि राजकीय विश्लेषक मकरंद मुळे यांनी याबाबत काय मत व्यक्त केले पाहूयात. ही पुनर्रचना केवळ लोकसंख्या किंवा त्या संबंधित मतदारसंघातली मतदार संख्या एवढ्यावर अवलंबून न ठेवता प्रादेशिक समतोल साधण्याकरता वैविध्य, अनुसूचित जाती जमाती, महिला असे वेगवेगळे घटक लक्षात घेऊन विचार करण्याची सूचना करण्यात आलेली आहे. त्यामुळे एखाद्या राज्यात खूप मोठी वाढ आणि एखाद्या राज्यातले मतदारसंघ खूप कमी होणं असं न करता त्या ठिकाणचे प्रादेशिक समतोल म्हणजे विशेषतः उत्तर आणि दक्षिण हे दोन्ही प्रादेशिक समतोल सांभाळले जावे अशा प्रकारच्या रचना करण्याची सूचना आलेली आहे. या सगळ्या मतदारसंघांच्या सीमांकनाकडे किंवा पुनर्रचनेकडे राजकीय दृष्टिकोनातून न बघता लोकसंख्या वाढ, मतदार वाढ आणि भविष्यात अधिक मतदानाची टक्केवारी वाढवायची असेल तर ज्या काही सामाजिक रचना बदलत आहेत, त्याच्यानंतर पायाभूत सुविधांचा विकास होतोय, शहरी, निमशहरी, खेडे, दुर्गम भाग ह्यातून बदललेला लोकसंख्येची टक्केवारी आणि लोकसंख्येचं मोठ्या शहरात किंवा जिथे रोजगाराच्या अधिक संधी आहे किंवा व्यवसाय करण्याची शक्यता आहे या ठिकाणी एकत्र येणं, यातून या सगळ्या मतदारसंघांच्या पुनर्रचनेची आवश्यकता निर्माण झालेली आहे.